निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो, सुनीताताई. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. किती प्रेमाने हाक मारली हो तुम्ही सुनीता ताई असं. कशा कुठून तुम्ही? बोलताय ताई? मी काही सांगत नाही, पण मला अनुभव शेअर करायचा. बरं बरं. मग कुठून बोलता ते पण नाही पण सांगायचं? नाही, मी काहीच नाही बरं सांगत. बरं 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 सांगा. हो. हं. काय अनुभवला? मी म्हणजे लग्नाच्या पहिल्यापासून आहे ना हा. स्वामी सेवा करायचे. अच्छा. पण माझं लग्न झाल्यानंतर इकडं ते जनार्दन बाबांचं करायचे. हा बरोबर. मग मी नंतर त्यांच्या संग जनार्दन बाबांचं करायला लागले. हा 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 हा. म्हणजे माझं एवढं काही नव्हतं, पण बर. मग घरातले करायचे. मग मी असा विचार करायचे की माझ्या नवऱ्याचा गुरु म्हणजे माझा गुरु. हो, मग हा मी त्यांचं करायला लागले. हा हा. पण मग मी जनार्दन बाबांना स्वामीच समजायचे. अरे वा. हा, पण ते स्वामींना मान्य नसेल ना. हा हा. तर मग मला 2 मुली होत्या. अच्छा. दोघी मुली मला लग्नानंतर मोठी मुलगी 2-2.5 वर्षानंतर झाली. हा हा तर त्याच्यानंतर दुसरी मुलगी झाली. हा हा मग त्याच्यानंतर मी काही होऊ दिलंच नाही. हा. त्याच्यानंतर स्वामींच्या कृपेने मला म्हणजे मी जनार्दन बाबांकडे जायची. मग मला नंतर मी प्रेग्नन्सी राहिली. हा. म्हणजे मला कळलं नाही राहिलं की नाही राहिलं. त्याच्यात अच्छा. लहान्या मुलीच्या नंतर 7 वर्षानंतर झालं ते. बापरे. हा हा. हो. तो मग मला 4थ्या महिन्यात कळलं. मग 4थ्या अरे महिन्यात बापरे. कळल्यानंतर मी माझ्या वडिलांनी चेक केलं सगळं व्यवस्थित. हाय हं. व्यवस्थित मुलगा आहे असं हा व्यवस्थित हा सगळं सांगितलं. बर. मग नंतर मी असं म्हणजे बोलले होते तिथं बाबांच्या ठिकाणी की मला जर झाला मुलगा तर मी अनुष्ठानला बसेल. मला अरे वा. दिवस असले तरी पण मी बसलच. हा हा हा. आणि मग म्हणजे माझं असं आहे की मी शब्दाला काही पक्की. हो पण मान आहे पक्की. हा तर मग मी काय केलं, मला 4था महिना असताना म्हणजे 5व्या महिन्यात मी अनुष्ठानला बसले तिथं. हा हा हा. पण तिथं माझी तब्येत 5व्या दिवशी जास्त झाली. अरे जास्त झाली आणि त्याच्या आधी मी नेमकी आजारी होती. अरे अरे. हा. तर मग ते गर्भपिशवी लीक झाल्यामुळे ते मला डॉक्टर बोलले की मग मला रात्री बापरे. पाठीत त्रास व्हायला लागला. मग ते समजा ते बाळ मग मी इकडं पळ तिकडं पळ भरपूर प्रयत्न केले पण ते बाळ शेवटी मला डॉक्टरांनी काढायला लावलं. आई ग. मी खूप प्रयत्न केले त्या बाळासाठी, अति आई प्रयत्न ग. केले. मी म्हणजे आता सांगू शकत नाही. पण बरोबर आहे. नंतर मी त्याच्यात इतकी वेडी होऊन गेले म्हणजे 2 मुलीच्या नंतर मला होऊ द्यायचं नव्हतं पण ते देवाने दिलं. हो आणि हो. मी इतकी वेडी होऊन गेले त्याच्यामध्ये की मला काहीच समजायचं नाही. मी सारखी रडायची. आई ग. आणि घरातला पण प्रॉब्लेम, फॅमिली बापरे. मॅटर हा. आणि थोडं माझं लग्न असं थोडं फसवगिरीने झालं होतं. मला यांनी खूप काही सांगितलं होतं घरातल्यांनी. अरे आणि मी जेव्हा वेगळं निघालं तेव्हा मला काहीच दिलं नाही. अरे बापरे. हा. तो एक प्रॉब्लेम. आणि काही गोष्टी आई-वडिलांना सांगू शकत नाही. बरोबर. मग ते बाळ पण गेलं. बापरे. त्याच्यानंतर मग मी हा ते बाळ काढल्यानंतर परत मला 2 महिन्यांनी परत हा तसंच झालं. हा मग मला वाटलं झाली असेल माझ्याकडून काही चूक. मला स्वामी म्हणजे बाबांनी परत दिलं. हा हा त्याच्यात परत 3.5 महिने झाले. हा. तर डॉक्टरनी बोलले की बाळ काढावं लागेल. बाळ 8 परत. दिवस झाले पोटात वारलंय म्हणे. अय्या. म्हटलं असं शक्यच नाही. असं हं, कसं काय म्हटलं डॉक्टर. नाही हं, म्हणे तुला आत्ताच्या आत्ता बाळ काढावं लागेल. 8 दिवसापूर्वी बाळ मेले. म्हटलं जर 8 दिवसापूर्वी जर बाळ गेलंय तर हं. मला काही झालं असतं. बरोबर आहे. आणि मग मला लो बीपीचा पण त्रास होता थोडा. आई मग गं. तर मग ते म्हणे नाही जाऊ दे आपल्याला मुलापेक्षा तू महत्वाची. हा मग मी म्हणजे असा छातीवर दगड ठेवला तर निर्णय घेतला हा. की त्याच वेळेस मी 2-3 ठिकाणी सोनोग्राफ्या पण केल्या तर डॉक्टर सुद्धा बोलले की तुला काढावाच लागेल. आई गं. मग मी आई-वडिलांना फोन केला. हा
मग म्हटलं असं असं डॉक्टर असं बोलताय. मग ते नाशिकवरून येणार होते हा हा हा. आणि मी इकडे खानदेशमध्ये. बरोबर. आता 3-4 तास तर लागणार गाडीवर यायला. हो 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 हो. आणि मी सकाळचं काही खाल्लेलं नाही, काही नाही, आणि असं एकदम धक्का बसला मला सांगितलं बरोबर. बाई ग. हा. मग मी यांना बोलले, जा तुम्ही घरी कपडे ते घेऊन या. हा. घेऊन या आता, आपल्याला करावं तर लागेल. हम्म. आणि ते एकदम सांगितल्यामुळं मला हे घरी आले, अर्ध्या रस्त्यापर्यंत पण नाही आले तर माझे तिकडं डॉक्टर बोलली, ही संध्याकाळीच होईल बाईचं क्रिटिंग, संध्याकाळीच करण्यात येईल म्हणे, आता काही हा होणार नाही, तुम्ही हा घरी जाऊन या. तिला पण जेवायला आणा म्हणे काही. हा. पण ते अर्ध्या रस्त्यापर्यंत नाही आले तर मला तिकडं त्रास सुरू झाला. हो. हो. आणि तर मी लगेच डॉक्टरला आवाज दिला. हा डॉक्टरला आवाज दिला तर ते असं म्हणतात, मी स्वतः ते बाळ पाहिल्यावर हा मग मला माझ्या बीपी डायरेक्ट लो झाला तर डॉक्टर येईपर्यंत माझा बीपी एकदम म्हणजे असं समजला की मलाच कळलं की मी डॉक्टरला म्हणायचे मला पाणी प्यायला द्या, पण ते आई ग. डॉक्टरला समजलं नाही. डॉक्टर ते बाळा ज्याच्यामध्ये असल्यामुळं त्यांनी ते हा. काही केलं नाही. मी डायरेक्ट बेशुद्ध पडले. बाई ग. बेशुद्ध पडले. ते बाळ कसं काढलं काय मला काहीच माहित नाही. आई ग. त्याच्यामध्ये म्हणजे मी 1 वाजेची बेशुद्ध पडले तर रात्री 8 वाजता शुद्ध आली मला. बापरे. हा. आणि माझे वडील अर्ध्या रस्त्यापर्यंत आले आणि माझ्या वडिलांचा हा एक अनुभव आहे का काहीतरी त्यांना जाणवतं की काहीतरी सांगतेस होणार आहे हा. पुढे, तेव्हा हा, याची हा. घटना होती. तर अर्ध्या रस्त्यावर माझ्या वडिलांची गाडी सरकून गेली. बाई ग. हा. माझे वडील रडायला लागले बापरे. की माझ्या मुलीचा काहीतरी वाढवा झालाय म्हणे. हो. आणि तिथून तर माझ्या गावापर्यंत रडत आले. बाई पण ग. माझं विचारायची, तुम्ही का बरं रडताय? नाही म्हणे, तिला काही नाही झालं म्हणे, पण माझ्या डोळ्यात घाण गेली म्हणून मी रडतोय म्हणे. तर मी रडत नाही, मी फक्त डोळे पुसतोय. पण जेव्हा माझ्या वडिलांनी मला पाहिलं की ती बेशुद्ध आहे, माझ्या आई वडील आले तरी मी शुद्धीत नव्हते. आई ग. आणि जेव्हा ते परत आपल्याला भूल देतात ना की हो पूर्ण घाण साफ करायला, हो हो. तर जेव्हा त्यांनी मला भूलचं इंजेक्शन दिलं तेव्हा मला थोडी शुद्ध आली. मी फक्त एवढंच विचारलं, माझं झालं का? म्हणे हो झालं, फक्त तुला साफ करून म्हणजे ती क्रिटिंग येईल तर साफ करायचे. हा त्यांनी हा. मला परत भूलचं इंजेक्शन दिलं. त्यावेळेस मी अशा कंडिशन मध्ये गेले का मला वाटायचं मी देवाच्या दरबारात आहे आता. बापरे. तर त्यावेळेस काय माझी खूप जीवाची हाल हो. हो, इतकी म्हणजे कंडिशन बेकार होऊन गेली ती ना, त्यावेळेस मी इतकी घाबरले होते. त्याच्यानंतर मग मी देवा तेच म्हणायचे, देवा काय चूक झाली माझ्याकडनं की तू मला 2दा असंच केलं. मला हो. नको होता मुलगा आणि मी मागत पण नव्हते, पण का असं केलं माझ्याबद्दल? मी बरोबर. इतकी याच्यात गेले ना का मला कोण काय बोलतं कोण काय नाही, मला हे काहीच कळत नव्हतं. आई गो. मी इतकी विचार करायचे. मग शेवटी घरातला प्रॉब्लेम असल्यामुळे आणि ते एक टेन्शन, हे एक टेन्शन, हो. आणि त्याच्यानंतर मग मी असंच एक दिवस असं बसले आणि पहिली स्वामींची सेवा करत असल्यामुळे मला स्वामींनी परत त्यांच्या सेवेत घेतलं. हा म्हणजे असं झालं की माझ्या डोक्यात मारल्यासारखं झालं हा की तो हा. डायरेक्ट स्वामींचा व्हिडिओ पुढे आला. हो. मग आणि माझं लग्न झाल्यानंतर मला हे बोलले, आपल्याला कुठं जायचं? तर मी बोलले, मला स्वामींच्या केंद्रात जायचं. हा हा हा. तर लग्न झाल्यापासून मी माझ्या घरात खूप मोठा स्वामींचा फोटो आहे. अरे वा. हा. आणि मी वेगळं निघताना फक्त माझी स्वामी घेऊनच बाहेर निघले. अरे बापरे. बघा. तर मग मी एकदम माझ्या डोक्यात क्लिक झालं आणि मी डायरेक्ट स्वामी पुढे आले. इतकी रडायला लागले काही, मी 8 दिवस रडत होते. स्वामी फक्त पुढे आले की मी 12 वर्ष भटकत राहिली माऊली, पण आई मी ग. यांच्या मागे लागले, मी तुम्हाला सोडलं. मी इतकी म्हणजे 8 दिवस सारखं मी त्यांच्या उठले का डायरेक्ट त्यांच्या जवळ जायचे आणि रडायची. बाई ग. मग मी म्हटलं आता माझं मन शांतच होत नव्हतं. मग ते मला बोलले, काय असं का बरं करती? म्हटलं नाही, आपण केंद्रात जाऊया. मग हा आपण केंद्रात गेले. त्या म्हटलं, स्वामी जर तुम्ही मला माफ केलं असणार ना तर माझं आता रडू थांबल म्हटलं. हा हा हा. त्या दिवसापासून माझं आजपर्यंत रडू थांबलंय. तर त्या गोष्टीला आता 2 वर्ष होऊ राहिले. बापरे. बघा. हा हा तर त्याच्यानंतर हा मग मला परत मागच्या वर्षी मार्च मध्ये हा. तसंच झालं. पण मला माहित नव्हतं माझा प्रॉब्लेम, म्हटलं आता होऊन गेलंय. आणि परत मग मी त्याच्यानंतर मग असा ध्यास धरला की मला गुरुचरित्र पारायण करायचं. हा 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 हा. मग मी आपलं डिसेंबर मध्ये गुरुचरित्र पारायण असतं ना, हो हो जानेवारी मध्ये, हो हो. ते गुरुचरित्र पारायणाला बसले. आणि मी माझ्या आई वडिलांकडनं माझे पहिले सगळे जे ग्रंथ होते ते घेऊन आले होते. हा हा. पण योग असा की माझा ते शेवटचा ग्रंथ फाटला गेला होता. अच्छा. हा हा हा. आणि ते अनुष्ठानला बसले, म्हणजे इकडे आपल्या दत्त जयंतीचं पारायण आणि त्यांचं अनुष्ठान त्या टायमाला असतं. हा 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 हा. तर मग ते तिकडे अनुष्ठानला मी त्यांना बोलले, म्हटलं मला ग्रंथ घ्यायचंय. हा ते बोलले, तुला जेव्हा पारायणाला बसायचं त्याच्या आधी मी तुला आणून देईल. हा पण योग असा की त्यांनी मला आणून दिलं नाही.
हा. आणि मी इतक्या याला त्याला सांगायचं मला द्या आणून द्या आणून, कोणीच मला आणून दिलं नाही. अरे. मी सगळं पूस पास केली आणि ज्या दिवशी पारायणाला बसायचं पहाटे हा. तरी नाही कोणी नाहीच भेटलं मला. आई ग. मग तरी मी 9 वाजेपर्यंत याला विचार त्याला विचार. मग एक जणांनी मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं दादा तुमच्याकडे आहे का हो? म्हणे अगं नाही, त्यांना विचार म्हणे त्यांच्याकडे असेल म्हणे, पण त्यांना ते पारायणाला बसतात की काय काय नाही म्हणे अगं. हा 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 हा. मग मी लगेच त्यांना फोन केला, म्हटलं दादा तुम्ही कुठे आहे? म्हणे मी अशा अशा ठिकाणी आहे ताई. पण का ग म्हटलं असं मला ना पुस्तक पाहिजे होतं म्हटलं ग्रंथ मला वाचायचे. अहो आम्हाला सुतक पडलंय तुम्ही घेऊन जा म्हणे. अरे बघा. तुम्हाला सांगू कम्प्लेट 10 वाजता गुरुचरित्राचा ग्रंथ माझ्या घरात आला. अरे वा. मग बघा. मी ते पारायणाला बसले, माझे मिस्टर तिकडे अनुष्ठानला, मी इकडे तो ग्रंथ वाचला. हा हा. आणि मला तेव्हा थोडस माझी मावशी वारलेली होती त्यांची थोडीशी छाया माझ्यावर होती असं मला एक जणांनी सांगितलं होतं ब्राह्मणांनी, कारण मला खूप त्रास व्हायचा, मला भास व्हायचे, मला आवाज यायचा, अरे बापरे. हा हा. खूप त्रास व्हायचा मला त्या गोष्टीचा. मग त्या मला जेवायला मागायच्या आणि माझी आई काय बोलायची, तू जेवायला काही देऊ नको, तू एकदा मागे लागली की तुझ्याच मागे लागल. हो 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 हो. तर मग पण आज आपण सवाशीण बाई संघ खेळलो ना, ती सवाशीण वारलेली. हो हो हो. तर मग आपण सवाशीण वारले असल्यामुळं मला माझी आई नाही सांगायची नको देऊ जेवायला. हा हा हा. मग मी त्या सारख्या 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 स्वप्नात यायच्या. मग मी त्यांना बोलले, म्हटलं आता मला त्यांनी इतका त्रास दिला. मग त्या जेव्हा माझ्या स्वप्नात येऊन मला बोलायचं, मला तुला घेऊन जायचंय, हा हा हा. भरपूर सण करती तू, आता नाही सण करायचं. मी हो. पण हाच त्रास मला पण माझ्या लोकांनी हाच त्रास दिला, तुझे लोक पण तुला त्रास देत आहे, बाई मला गं. नाही तुला ठेवायचं, मला तुला घेऊन जायचंय. मग बापरे. मी खूप आजारी पडले होते. मग त्याच्यानंतर मग मी ते गुरुचरित्राचं पारायण केलं. मला 3 दिवस इतका त्रास झाला ताई, हा. मला बसू सुद्धा देत नव्हतं, पण मी कमराला हात लावून लावून ग्रंथ वाचला. अरे वा. पण 4थ्या दिवशी रात्री मला असं स्वप्न पडलं की त्या स्वप्नात आल्या डायरेक्टली. हो. मी म्हणते बापरे, आता माझ्या म्हटलं ही तर मावशी दिसतीये. हा मग म्हटलं मला मावशीला ना साडी ते घ्यायचंय म्हटलं. हा हा. तर त्या मला काय म्हणतात, आता मला काही साडी बिडी काही घेऊ नको बाई म्हणे, मला काहीच करू नको, माझा ना पुनर्जन्म झाला आता. अरे. आता मला सांगताना सुद्धा अंगाला काटे येत आहे. हो त्या ना. डायरेक्टली बोलल्या की माझा बापरे. पुनर्जन्म झाला, काही साडी बिडी काही घेऊ नको आता. बापरे. त्यांनी मला 12 वर्ष इतका त्रास दिला. तर फक्त मला असा त्रास नाही, फक्त आवाज यायचा, भास बापरे. व्हायचा. मग मला वाटायचं की असं होत असेल मला भास, हो पण मला ह्या हो. गोष्टी कमी लक्ष दिलं नाही. पण जेव्हा मला बाप. 12व्या वर्षी मला जास्त त्रास झाला, तेव्हा मग ते उघडं पडलं की नाही असं असं आहे हिला, तिला हो. त्याच्यामुळे त्रास होतोय. बापरे. हा. तर मग मी ते झालं. आजपर्यंत मला मावशीने आजपर्यंत काही त्रास दिला नाही परत अरे त्याच्यानंतर. वा. त्या कधीतरी स्वप्नात आल्या ना, मी ना माझ्या कामासाठी आले होते एवढंच बोलता बस, बाकी काहीच नाही. हा. बघा. आजपर्यंत इतकी ताकद आहे गुरुचरित्रामध्ये, खरंच प्रत्येकाने हो. वाचावं गुरुचरित्र फक्त. खरं खरं खरं. इतका मोठा अनुभव. त्याच्यानंतर मग ते पहिलं ती दोन्ही बाळ गेली. मग मला मागच्या मग त्याच्यानंतरच मग मला माहित नव्हतं माझी पुढं पिरियड येणार आहे. मला वाटतं तारीख अजून लांब आहे. मग त्यांनी जसं पपई आणली, मी पपई खाऊन घेतली, पण मला माहित नाही ना असं असं हा यात्रा होऊन गेले आपल्याला. हो हो हो. मग मी परत डॉक्टरकडे गेलो, तर डॉक्टरनी सांगितलं अहो म्हणे माझं एकसारखं 8-10 दिवस माझा त्रास व्हायला लागला, मला अंगावर जायला लागले. मग मी त्यांना म्हटलं चला आपण डॉक्टर पाहू, हे काय आता मला वाटलं महिन्यात क्लिअर आली आहे, पण मग 8 दिवस झाले तर त्रास होतोच आहे. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणे तुम्हाला 3 महिने झाले. ते म्हटलं कसं शक्य डॉक्टर, माझी महिन्याला जर MC क्लिअर येते तर असं कसं काय होऊ शकतं. हो हो हो. म्हणे ते नाही माहित म्हणे ताई, पण तुला असं आहे म्हणे, पण तुला ते काढावं लागेल म्हणे, त्याच्यात अरे. कुठे तुकडे झाले. म्हटलं तुकडे, मला तितकं धक्का बसला. म्हटलं एवढ्या गोष्टी असं थोडी होऊ शकतं म्हटलं लगेच. आणि 3 महिने तर नाहीच म्हटलं, माझी तर क्लिअर येते म्हटलं. मग म्हणे ठीक आहे म्हणे जाऊ दे. मग मला इतका धक्का बसला ना, म्हटलं नाही मी आता नाही करू शकत, कारण माझी मागच्या वेळेस इतकी हाल झाली. आणि ते पहिलं 6 महिन्या म्हणजे जवळजवळ 5.5 पावणे 6 महिन्याचं काढलं. मला किती त्रास झाले मला माहितीये. दुसरं बाळ 3.5 महिन्याचं काढलं, आणि त्या 3.5 महिन्याचं बाळ काढलं तेव्हा मला इतका त्रास झाला. बरोबर आहे. मी आता फ्रीडिंग नाही करू शकत. ते मला माहिती असं कसं करते. म्हटलं नाही मला नाही काढायचं. डॉक्टर म्हणे तू घरी जाय, पण तुला बाळ काढावंच लागेल म्हणे. अरे. आम्ही घरी आलो. म्हटलं मी माझ्या आईला घेऊन येते, मी त्यांना असं बोलले. मग मी माझ्या आईला फोन केला, असं असं झालं मला, असं सांगितलं डॉक्टरनी. आणि परत माझी आई आली दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे झाली, पाठ्या गाडीने आली, इथं उतरली. मग माझ्या आई म्हणे चला आपण जाऊ. म्हटलं माझी हिंमत नाही, मला काही करायचं नाही.
हा हा हा. माझे म्हणे अगं वेड्यासारखं नको करू, तुला त्रास होईल, तुझ्या जीवाला हं. तू जाशील, पोरींचं काय. बरोबर बरोबर. मग मी म्हटलं नाही, मला काढायचंच नाही. मी तो दिवस पण पूर्ण पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. हा. तिसऱ्या दिवशी मग मी परत विचार केला का आपण गेलो आपल्या मुलीचं आणि नवऱ्याचं काय. काय होईल, बरोबर आहे. हो. मग मी परत अशी हिंमत धरली, गेले, खूप रडायचे मी. जेवण नाही, काहीच नाही, माझी हिंमतच नाही ना, मला आई हिंमतच ग. हारून गेली माझीवाली. मग बापरे. मला त्यांनी इंजेक्शन दिलं सकाळचं, संध्याकाळी मला 3-4 वाजता हा त्यांनी मध्ये घेतलं. हा. मग मी तेव्हा स्वामींना बोलले, म्हटलं स्वामी मला दोन्ही वेळेस खूप त्रास झाला म्हटलं, आणि आता काहीच त्रास होऊ देऊ नका, आणि तुम्ही ना माझ्या संग राहा म्हटलं बस. हा हा हा. असं बोलले मी. आणि मध्ये गेले, मध्ये नेलं टेबलवर ठेवलं टाक्यावर, पण मग मी त्यांना तेच बोलले, स्वामी तुम्ही माझ्या संग राहा, मी खूप घाबरले म्हटलं, आता माझी हा हिंमत नाही. हा. आणि मला त्यांनी बुलीचं इंजेक्शन दिलं, मी बेशुद्ध पडले. आई आणि गो. काही बेशुद्ध पडल्यावर आपल्याला काहीच आठवत नाही, हो. काहीच, म्हणजे काय झालं आपण म्हणजे दुनियातच नाही राहत आपण. बरोबर. हो पण हो. त्यावेळेस माझ्या संग स्वामी अक्षरशः होते, स्वामी माझ्या संग खेळत होते. स्वामी बापरे. मला म्हणजे असे स्वामी होते माझ्या बरोबर की त्यांनी गळ्यात चोळी आहे, हा. हसताना, रडवताना असं माझ्या आई गो. संग ते खेळत होते. आणि जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा फक्त मी एवढंच हसले हा. स्वामी, आणि मी फक्त स्वामी म्हणूनच लगेच मला शुद्ध बापरे. आली. हा. मग मी स्वामी म्हणते आणि जाग आली. मग माझी आई म्हणते बाई बरं आहे का, म्हटलं हा. डायरेक्ट मी एवढी स्पष्ट बोलले. मग मी तेव्हा बोलले ते स्वामी जर माझ्या संग तुम्ही जर राहील तर मी स्वामी ओम चॅनलला अनुभव शेअर करेन. हा. ताई आज मी 1 वर्षापासून स्वामींचा म्हणजे इतकं माझं हे होतं स्वामीला, मी सारखी म्हणजे स्वामी मला अनुभव शेअर करायचा पण मला हिंमत होत नाहीये. हा ना, खरंय ताई. मी खूप पण घाबरले, म्हटलं मी किती सगळ्या गोष्टीत खूप प्रसंगांना तोंड दिलं तुम्ही. खूप म्हणजे खूप. आणि त्याच्यानंतर आम्हाला घर नाही, काही नाही राहायला. अरे आम्ही असे आज कसे आहे सासरचे लोक. हो. आणि आज तुम्हाला सांगते ताई, आज आम्ही जवळजवळ 5-7 वर्षापासून अंधारात आहे. बापरे. हा. खूप प्रसंगाला मी सांगू नाही शकत काही गोष्टी, कारण माझे पण नातेवाईक ऐकणारे आणि सगळ्यांना माहिती, पण माझ्या तोंडून मला कोणाला नाही सांगायचं. नाही नाही, अगदी बरोबर आहे ताई. पण मी काय म्हणते, हे असं गर्भाचं असं का होतंय तुमचं प्रत्येक वेळेला. आणि ते तिघी पण मुलांच्याच वेळेत झालं, पण हा. तिघी पण मुलांच्याच वेळेत झालं असं. नाही नाही, पण मग डॉक्टर काय बोलले, कशामुळे होतं असं. नाही, काहीच नाही बोलले, तसं काहीच नाही बोलले. पण मग आता काहीतरी ट्रीटमेंट घेऊनच राहू द्या ताई, किती नाही, जीवाचे हाल कराल. खूप 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 त्रास झाला माहिती. हो ना ताई. आणि आता त्याच्यानंतर मग आम्ही आज 5-6 वर्षापासून अंधारात, आमची घरचे आम्हाला व्यवस्थित वाटा देत नव्हते, काही नाही. बापरे, किती चुकीचं आहे हो, असं. खूप. आणि खूप काही सांगून त्यांनी मला काहीच दिलं नाही, फक्त एक रूम म्हणजे बापरे. 550 जागेवर एक रूम माझ्या वाट्याला दिलाय त्यांनी. त्याच्यावरून पण इतके वाद घातले. आज माझं लग्न 2010 मध्ये झालं, हा. तर इतका त्रास दिला त्यांनी, इतक्या बैठकी एका रूम साठी. पण माझी एक आशा होती की मला माझा रूम पाहिजे, बरोबर एकच आहे. इच्छा. पण स्वामी मला सतत सांगत राहायचे हा. की तुझी तुला भेटणार, तू फक्त दम काढ, तुझं तुला बरोबर आहे. भेटणार, वेळ येऊ दे. माझ्या सारखे सारखे हे स्टेटस, हे व्हिडिओ माझ्या समोर यायचे. मला हो. तेव्हा हिंमत यायची. पण म्हणजे सगळे नातेवाईक एका बाजूनी आणि आम्ही नवरा बायको दोघे एका बाजूनी होतो. हो. मग मिस्टर पण काही बोलत नव्हते त्यांना. ते खूप बोलायचे, पण मग बहुमत जास्त तिकडनं होतं ना. का पण असं भेदभाव आपण का मग केला त्यांनी. आम्हाला दोनच मुली हा, त्यांना. मुलीच आहेत, मुलगा नाही असं. हा. मग ते म्हणजे तुला काय करायचं. आणि आम्ही आमच्या दोघांच्या पायावर आम्ही रोडच म्हणजे 18ची जागा घेतलेली. ही बापरे, तरी पण असं केलं त्यांनी. हो. मग ते म्हणायचे तू तिथं घर बांध. मग ते म्हणायचे मला माझ्या बापाची इस्टेट मधला, तुम्ही शेतात वाटा घेतला नाही, मी कशात वाटा घेतला नाही, मला घर पाहिजे माझं माझं. बरोबर आहे. हो. मग आज आम्ही 5-6 वर्षापासून अंधारात, त्यांनी लाईट कट झाली, सगळं काही केलं. आणि आम्ही म्हणजे मीटर पण घेऊ शकत नव्हतो की आमच्या नावावर घर नाही म्हणून. अरे आणि बापरे. ते वायरमन पण आले का ते आम्हालाच बोलायचे. आई ग. मग मी एवढ्या एवढ्या मुली घेऊन आम्ही दोघं अंधारात राहिलो, आजपर्यंत पण अंधारातच आहे आम्ही. बापरे. आणि इतकं गरम, इतका उन्हाळा, खूप खूप त्रास झाला. बापरे आणि ताई, तुमचं खरंच कौतुक आहे हो. मग मी तेव्हापासून ह्या डिसेंबर पासून एक विचार केला की मला प्रत्येक महिन्याला पारायण करायचं. करा ताई. स्वामी तुमचा प्रत्येक कणकण तुम्हाला परत मिळेल आणि सगळ्या इच्छा तुमच्या स्वामी पूर्ण करतील बघा ताई. मी म्हणजे जेव्हापासून
झालं ना असं, माझं पहिलं बाळ गेल्यानंतर मी म्हणजे एका वर्षात 4 पारायण केले गुरुचरित्राचे, आणि ह्या डिसेंबर पासून एकच विचार केला, प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र करायचं. हो हो हो. आणि आता माझं म्हणजे बुधवारी 7वं पारायणाची समाप्ती झाली. अरे वा. हा, मी खूप छान. प्रत्येक महिन्याला. हा, मग मी आमच्या मागच्या वर्षी मार्च मध्ये ते सगळ्या एका बाजूनी, आम्ही दोघं नवरा बायको एका बाजूनी. बापरे. मी स्वामींना एकच सांगितलं, माझं घर मला पाहिजे स्वामी बस. हो 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 हो. आई पण देत नव्हत्या, कोणीच काही देत नव्हतं आम्हाला. पण सगळ्यांचं काय केलं काय नाही काही माहित नाही आम्हाला, स्वामींनी ते आमचा रूम आम्हाला भेटला. हो. आणि स्वामींनी मला, दादांकडनं सेवा वगैरे घ्या ताई, सगळं तुम्हाला मिळेल, सगळं व्यवस्थित मी मिळेल. प्रदीप दादांशी असं सीमाताईशी व्हॉट्सअपला बोलत असते काय. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हा, सीमाताई खूप म्हणजे लगेच रिप्लाय देता बरं ताई हो पण. हो हो हो. आणि मग त्या दिवशी काय झालं की मग नंतर म्हणजे मला घर नाही, म्हणजे सगळं त्यांचं व्यवस्थित, आम्ही हो. लहान असणं आमचं असं का. बरोबर. मग मी असंच घर घर मग असं टेन्शन येणारच ना, सगळं काही नसं चालतं, पण हो. माणसाला अन्न वस्त्र निवारा पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर आहे. तर घर नाही, दोघी मुलींना म्हणजे कसं काय करायचं, आम्ही हो. खूप रडायचो. मग मी स्वामींना म्हटलं, स्वामी माझं पारायण होतं एप्रिलमध्ये मागच्या वर्षीचं. हा हा हा. याचं पारायण करतो का आपण एप्रिलमध्ये, पुण्यतिथीचं कसं हो पारायण हो असतं. हो हो हो. मग मी बोलले, म्हटलं का हो, म्हटलं मी पारायण केलं, म्हटलं पण मला स्वामींनी काही वेळेस म्हणजे स्वप्नात येऊन हा दर्शनच दिलं हा नाही हा म्हटलं. हा प्रत्येक वेळेस काही काही सांगता म्हटलं मला, पण यावेळेस काही सांगितलंच नाही. हा मग 8व्या दिवशी सांगता झाली, त्या दिवशी रात्री हा आणि मला स्वामी काय बोलता हा. की तू ना म्हणे, तुला घर घर काय करते का म्हणे, घर बांधायचे ना म्हणे. अशी सफेद ड्रेस घातलेला माणूस, पण त्यांच्या ओ. डोक्याला केस नव्हते, काहीच नव्हते. हा हा हा. आणि ते मला काय बोलतात, तुला जेव्हा घर बांधायचं ना म्हणे, तेव्हा फक्त मला एक कॉल कर म्हणे, मी तुझं घर बांधायला येईल. ओ. हा, तर मग म्हटलं का हो बाबा, तुम्ही एवढ्या लांब राहता, ते कुठे राहता मला काहीच आठवत नाही. हा पण हा. ते मला काय म्हणता की तू मला एक कॉल कर, मी तुझं घर बांधायला येईल. बापरे. मग मी त्यांना बोलले की तुम्ही एवढ्या लांब कसं काय माझं घर बांधायला याल. हा हा. तू त्याची काळजी नको करू, तू फक्त मला एक कॉल कर म्हणे, बापरे. मी नक्की तुझं घर बांधायला येईल म्हणे. नाही, होईल तर तुमचं सगळं, आणि हा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. हा, तर मग काय झालं ताई, हा असा साप आहे ना, हा. हिरव्या कलरचा पोपटी कलरचा असा साप, जसा मला तो खेळवतोय. ओ. हा, अच्छा. हा तर ते काय बोलता की म्हटलं अहो स्वामी, म्हटलं अहो तुम्हाला मी फोन करू, पण तुम्ही एवढ्या लांब नाही येऊ शकत बाबा. हा नाही म्हणे, मी येईल, तू फक्त मला एक कॉल कर. हा 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 हा. तर मग म्हटलं बर. मग ते काय बोलता की तो सापाला, ते सफेद ड्रेस घातलेला माणूस काय बोलतो हा. की अरे काय खेळवतोय म्हणे तिला, केव्हाच म्हणे, एकदाचं दर्शन देऊन टाक ना म्हणे. अय्या. हा ताई, असं दर्शन दिलं त्यांनी मला की आपलं हे नसतं का, विष्णू सहस्त्रनामच्या हो 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 पूर्ण गणपती, मारुती सगळे हो देवांचं आहे ना, हो ते हो. गदा, आज पण सुद्धा ती गदा आठवती, त्यांच्या हातात गदा, ते पूर्ण अरे रूप त्यांनी मला त्यावेळेस दाखवलं. वा. आणि मी डायरेक्ट त्यांना असे हात जोडले, गुडघ्यावर टेकले, म्हटलं बास, म्हटलं आज मी धन्य झाले, एवढं बोलले मला जाग आली. बापरे. हा, किती छान आणि तुम्ही. हा हा, मग मी त्याच्यानंतर एकच ध्यास धरला की मला अक्कलकोट जायचं. हा हा हा. मग आम्ही धोंड्याच्या महिन्यात अक्कलकोटला गेलो. अरे वा. हा हा हा, अक्कलकोटला गेलो. स्वामींना म्हटलं तुम्ही मला असं स्वप्नात सांगितलं, हा पण मला नाही माहित, म्हटलं तुम्हाला काय सांगायचंय, पण आपल्याला घर बांधायचंय, ते कसं बांधायचं ते तुम्हीच पाहायचं, मी हा. माझं नाही, ते तुमचं घर आहे. बरोबर. हा हा तर मग आम्ही अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर सगळं जाऊन आलो. मग आम्ही हा हा मग तिथून आलो ताई. तर त्यांचा एक मित्र होता. हा तर तो मित्र बोलला, मी तुला तिथं ज्या जागेवर त्या जागेवर एक रूम काढून देतो. हा. आम्ही त्याला 20,000 दिले. अच्छा. हा त्या माणसाने आमच्या घरात नाही तिथे एक रूम बांधला, पण त्याने हा. आम्हाला फसवलं. अरे अरे. नंतर परत त्यांच्या एका मामाच्या मुलाने आम्हाला जरा साथ दिली होती आमच्या संग बोलण्याला, त्याला की त्यांना देऊन टाक. आणि हा आपण कसं थोडं उपकार जाणायला पाहिजे, म्हणून मग त्यांना म्हटलं तो पण घरांचे कामं करतो, आपण त्याला देऊ काम. हा तर ते म्हणायचे नाही, मला त्या माणसात मी नाव नाही घेतात, हा पण त्या म्हणे मला नाही, मला त्याला काम द्यायचंय म्हणे. हा 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 हा. म्हटलं नाही आहो, याने आपल्याला आता कसं आपल्या भांडणात थोडा मध्ये पडलाय, म्हटलं तर कसं आपल्याला उपकारी म्हणतात, तर त्याला जर दिलं त्याला राग येईल. हा हा हा. मग आम्ही त्याला 1,00,000 रुपये दिले
आणि त्याला 1350च्या भावाने काम ठरवलं. हा. तर माझ्या वडिलांना वाईट वाटलं की 1350च्या भावाने खूप काम झालं, हो हो हो. तो मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मग तू पैसे कशाची देती मला म्हणे. बरोबर आहे. हो. हम्म. मग म्हटलं जाऊ द्या, थोडस आपल्याला महाग पडेल पण घरच्या ठिकाणी जाऊ द्या म्हटलं. हा हा ताई, स्वामींनी मला शब्द दिला होता हा की मी तुझं घर बांधायला येईल, हा तर स्वामींनी तो शब्द खरंच पाळला. हा. ताई, हो, 3 महिने त्या मामाच्या मुलाजवळ पैसे दिले. मुलगा इतका म्हणजे उतावळा आहे कामाच्या बाबतीत, हा. त्यांनी एक वीट सुद्धा 3 महिन्यात आणून टाकली नाही, एक खडीचा दाणा सुद्धा आणून टाकला नाही. अरे बापरे. 3 महिने अजिबात स्वामींनी त्याला धक्का सुद्धा लावू दिला नाही. ओ. त्यांनी जर खडी आणून टाकली असती किंवा वीट आणून टाकली असती तर मग आपल्याला काही करता आलं नसतं. बरोबर बरोबर. हो. तर 3 महिन्यानंतर मग तो त्याची भाषा बदलायला लागली. हा मग माझे वडील बोलले की भाऊ, तुझे ते पैसे देऊन टाक, मी तुला दिलेले, ते हा. घर काही पाहू म्हणे नंतर काय करायचं. हो हो. आणि यांना ज्याला पैसे द्यायचे होते ताई, हा म्हणजे यांना ज्याला काम द्यायचं होतं, हा यांनी लगेच त्याला फोन केला. तो म्हणे अरे मी तुला कधी काम तयारी म्हणे बांधून द्यायला, मी तुला तर बोललो होतं ना तुम्हाला फोन कर, मी काम हा करून हा देईन तुझं वालं. हा हा. जाई, आज कोणीच 1250 स्क्वेअर फूटनी कोणीही घराचं काम करत नाही. बघा. हो. आणि त्या माणसाने 1250 स्क्वेअर फूटनी काम घेतलं हा. आणि तो पूर्ण दत्तसेवेकरी. अरे वा. बघा. हा, आणि तुम्ही त्याला गुरुचरित्राचा कोणत्या पण अध्यायाची कोणती पण ओवी विचारा, तो तुम्हाला लगेच सांगा. बापरे. बघा म्हणजे किती खोलवर अभ्यास आहे, किती हा, भक्त आहे, मोठा भक्त आहे म्हणजे. इतका मोठा भक्त आहे ताई. त्याला म्हणजे त्याला ज्ञानेश्वरी विचारा, भागवत विचारा, कोणता ग्रंथ त्यांनी वाचला नाही तेवढंच विचारा त्याला. बापरे. हा हा हा, आणि मग मला तेव्हा क्लिक झालं की हा, आपण चुकीच्या माणसाकडे गेलो होतो, पण स्वामींनी आपलं 1 वर्ष घर लांबवलं. त्याचा हा, स्वामींनी योग्यच माणसाकडे नेलं. स्वामी मला बोलले होते का तुझं घर बांधायला मीच येईल, आणि हा. तेच आले म्हटलं. ते चालेल खरं. पण ते तुमचे पैसे मिळाले का मग वडिलांनी मग दिलेले? हो, दिले त्यांनी, लगेच दिले त्यांनी पैसे. पण ती पण स्वामींचीच कृपा म्हणायची. स्वामींनाच मी बोलले की स्वामी असं असं झालंय. हा. मग त्यांनी लगेच दिले मग ते पैसे. नंतर आज तुम्हाला सांगू ताई, माझं घर स्लॅब लेवल आलंय. अरे वा. हो, 4 रूम, संडास, बाथरूम, 900 स्क्वेअर फूट मध्ये काम करतोय तो माणूस. त्याला मी फक्त आज ताई 3,30,000 दिले, पण त्यांनी काम पूर्ण इथपर्यंत नेलं. बघा. हो, आणि तुम्ही राहायला नाही गेले ना अजून? नाही, स्लॅब लेवल आली फक्त आता. ताई तुम्ही तिथे राहायला जा फक्त, हा, तुमचे सगळे दिवस पालटतील. कारण ही जी जागा आहे तुमची ना, हो यांची सगळी निगेटिव्ह एनर्जी त्याच्यात येते तुमच्याकडे. हो. मग मी त्याच्यामुळेच त्याचं घर बांधायचा निर्णय नाही घेतला. हा. आणि आणि तो पण सांगायचा, नको काकू काका, इथं नका घर बांधू, तुम्ही तुमच्या प्लॉटवर बांधा. हो, ते फार चांगलं केलं, कारण यांची सगळी निगेटिव्ह एनर्जी आहे ना ताई. हो हो हा. तुम्हाला बघा, तिथे गेल्या गेल्या तुम्ही दुसरा अनुभव इतका चांगला शेअर कराल की ताई हे पण झालं आणि ते पण झालं, सगळं होईल तुमचं. आणि जे प्लॉट आहे ना, ते मी फक्त माझं छोटंसं दुकान टाकेले, कारण आम्हाला पहिलं दुकान पण सांगितलेलं होतं. आणि मग मला कसं वाटायचं की मला दुकान सांगितलं होतं आणि या लोकांनी मला दुकान नाही दिलं. हा माझी हा. इच्छा होती मी किराणाच दुकान टाकलं ताई. टाका, एकदम भारी ताई. आज माझ्या त्या दुकानावरच सगळं काही चालू आहे. सगळं अरे मुलींचं सगळं व्यवस्थित त्याच्यावर चालू आहे. ताई, आणि खूप भरभराट होणार बघा तुमची. तेच म्हणजे ते जनार्दन बाबांचं करायचे, पण ते आज फक्त स्वामी स्वामी स्वामीच करता. अरे वा. खानदेशात जनार्दन बाबांचं खूप आहे ना. खूप खूप खूप. हा, कारण माझं दीर पण करतो ना ते, आणि चाळीसगावलाच मी असतात. म्हणजे तुम्हाला पण ओळखते, तुमचे नातेवाईक पण ओळखते. मग हो मला. हो हो, अरे चांगल्या वा. जवळून ओळखते मी अरे पण. वा. अं? अरे वा. हो का. हो. तर अं, आणि म्हणजे मुलाची लग्नाची पत्रिका मिळाली होती, अरे ती बापरे. पण. हो, सगळं अरे, मला माहिती, फक्त मी नाव सांगू शकत नाही कारण नका आपल्या सांगू, इथले. नका सांगू ताई. हा, आपल्या इथले भरपूर जण. आणि मी बहुतेकांना सांगते की स्वामी सेवा करा, आणि खूप जणांना स्टेटस बघून ते बघून इतके स्वामी सेवेत आली ना हो ताई, हो. भरपूर. स्वामी सेवेचं फळ खूप छान आहे ताई. खूप. आणि म्हणजे ना, तुम्हाला माहिती का, मला नाही टाइम भेटत ना, मी दुकान सांभाळून मी स्वामी चरित्राचे 108 पारायण केले. बाप रे. हो, मी स्वामी सांगता, स्वामी मी उठ बस करल, कारण म्हणजे आपली ती रोजीरोटी आहे, हो आपल्याला हो. करावं लागणार आहे. मला टाइम, दोघी मुली, सगळं नाही ऍडजस्ट होत. मी उठ बस नाही, करून बरोबर आहे ताई. आणि एवढे शरीराचे हाल झाले ना हो तुमच्या. आता खरंच हिंमत नाही, पण स्वामी ताकद देता.
देतीलच ताई. खूप छान होईल ताई तुमचं, खूप छान होईल. हा, मी शेअर करते हा ताई. हो हो हा, श्री स्वामी हो समर्थ. श्री स्वामी समर्थ. की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.